छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 10 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती। छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडणार आहे। अखेर भुजबळांची मंत्रिपदी आता वर्णी लागलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती। धनंजय मुंडेंचं खातं भुजबळांना मिळणार असल्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसापासून राज्य मंत्रिमंडळ या ठिकाणी विस्तार झाला तेव्हापासून भुजबळांना मंत्रिपद हवं होतं, ते नाराज होते अशी चर्चा होती। मात्र अखेर आता त्यांना हे मंत्रिपद मिळणार आहे। धनंजय मुंडे यांचं खातं त्यांना मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच महायुती 2.0 या सरकारमध्ये छगन भुजबळ जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांची वर्णी लागेल अशी शक्यता होती। मात्र त्यांची वर्णी लागली नाही। त्यानंतर 6 महिने गेले, नाराजी आहेत। मात्र गेल्या 2.5 महिन्यांपासून जे रिक्त खातं आहे धनंजय मुंडे यांच्या एकूणच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि यानंतर जे अन्न आणि नागरी पुरवठा हे जे खातं होतं 2.5 महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं, ते कुठेतरी पुन्हा आता छगन भुजबळ यांना मिळणार आहे। त्यामुळे छगन भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आता एकूण एंट्री होणार आहे। त्यामुळे आज 10 वाजता राजभवनामध्ये जो शपथविधी सोहळा आहे त्याच्यामध्ये छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत, मंत्रिमंडळामध्ये सामील सुद्धा होणार आहेत। मात्र एकूणच भुजबळ यांची नाराजी वळवण्यामध्ये कुठेतरी महायुती सरकार असेल किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूण नक्की आणखी कोणत्या मंत्रिपदासाठी नेत्याची वर्णी लागणार, आमदाराची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एक नाव समोर आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून। मात्र भाजपच्या कोट्यात सुद्धा एक खातं हे अद्यापही रिक्त आहे। त्या जागी सुद्धा आज एक शपथविधी होणार आहे का हे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। मात्र छगन भुजबळ यांच्याकडे यापूर्वी सुद्धा अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा पदभार होता। आज पुन्हा ते त्या खात्यासाठी पुन्हा शपथविधी घेत आहेत असं सुद्धा सांगितलं जातं। त्यामुळे आज शपथविधी घेतल्यानंतर ते या खात्याचा पदभार स्वीकारतील आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे सहभागी होणार का याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे। मात्र एकूणच छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा वर्णी लागल्यामुळे एकूणच विरोधकांकडून सुद्धा आता टीका सुरू झालेली आहे। जी, जसा आपण उल्लेख केला की भाजपाकडून सुद्धा नावं चर्चेत आहेत, कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत त्या संदर्भात काय अधिक माहिती? नक्कीच नीलम, अद्यापही भाजपकडून कोणतंही नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये। मात्र अनेक नावं या ठिकाणी बघितली तर शर्तीमध्ये आहेत। मात्र भाजप नक्की कोणाला या ठिकाणी संधी देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एक शपथविधी होणार की 2 याबद्दल अद्यापही चर्चा सुरू आहेत। काल रात्री उशिरापर्यंत भाजपकडून कोणतंही नाव सुद्धा जाहीर करण्यात आलं नव्हतं। त्यामुळे आता 10 वाजण्यापूर्वी किंवा एकूण 9च्या सुमारास हे नाव समोर येण्याची शक्यता आहे। नीलम जी, स्वप्नील, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।